नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. बांधकाम कामगारांचा 15 दिवसात प्रश्न मार्गी लावला नाही तर कार्यालयाला कुलूप लावणार, कॉम्रेड भरमा कांबळे यांचा इशारा. इचलकरंजी येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करून बांधकाम कामगारांच्या शासनाने बांधकाम कामगारांना 5,000 रुपये बोनस लागू केला आहे, तो ताबडतोब मिळावा. ज्या अर्थी कामगारांना व्हेरिफिकेशन अपॉइंटमेंट दिले आहेत त्या अर्जाचा तालुकास्तरीय सेतू केंद्रातून डिसेंबर 2024 अखेरपर्यंत निपटारा करावा, अशा अनेक विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील महेश हेंद्रे यांना लाल बावटा बांधकाम कामगार व्यवसाय संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनामधील नमूद केलेला प्रश्न 15 दिवसात मार्गी न लावलेस कार्यालयाला कुलूप लावणार असल्याचा इशारा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे यांनी दिला आहे. यावेळी कॉम्रेड नूर मोहम्मद वेळकुंडे, कॉम्रेड बापू कांबळे, कॉम्रेड कुमार कागले, कॉम्रेड रामदास सुतार, कॉम्रेड विजय कांबळे, कॉम्रेड रामचंद्र सुदंते, कॉम्रेड अनर्जय पाटील, कॉम्रेड दिलीप कोळी यांच्यासह बांधकाम कामगार, महिला बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1 सप्टेंबरपासून जी महाराष्ट्रामध्ये 358 सेतू केंद्र सुरू झालेले आहेत, त्या सेतू केंद्रामध्ये काम सुरू झालेलं आहे. मात्र यापूर्वी जे युनियनला अधिकार होते ते युनियनचे अधिकार या मंडळाने काढून घेतलेले आहेत. पूर्वी बांधकाम कामगाराला आणि बांधकाम संघटनेला सुद्धा नोंदणीचे अधिकार होते. मात्र एजंटांनी जो भ्रष्टाचार केला, एजंटांनी 500 ऐवजी 1000, 2000, 3000 घेतले आणि खोट्या कामगारांच्या नोंदणी केल्या आणि प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला, प्रचंड प्रमाणामध्ये बोगसगिरी झाली. आणि म्हणून मंडळानं महाराष्ट्रामध्ये 358 तालुक्यामध्ये 358 सेतू केंद्र सुरू केले. सेतू केंद्र केल्याला आपला विरोध नाही, मात्र युनियनचे अधिकार डावलण्याचा कोणाला अधिकार नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, पूर्वीप्रमाणे जे नोंदणी करणारं युनियनचं काम आहे ते युनियनला मिळालं पाहिजे, तो हक्क कामगारांना मिळाला पाहिजे. त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये जे 10 ऑक्टोबरला कामगार मंत्र्यांनी बांधकाम कामगार दिवाळासाठी 10,000 बोनस घोषित केला होता, तो अद्याप केलेला नाही. ताबडतोबीनं त्या बोनसचं वितरण प्रत्येक कामगारांच्या खात्यावरती करावं अशी आपली मागणी आहे. आणि दाबाचे 12,000 आज पेंडिंग आहेत. इथल्या कार्यालयातले अधिकारी काम करत नाहीत. म्हणजे क्लार्कने 100% तपासले, मात्र आडवणी तपासलं नाही. तुम्ही काम अडवून ठेवलं आहे, अडवून ठेवलेलं काम 15 दिवसात पूर्ण करा. ते जर झालं नाही तर या कार्यालयाला कुलूप लावायचं काम लाल बावटा बांधकाम कामगार संघटना करेल, असं मी तुम्हाला इशारा देतो. तुम्हाला आता एक सांगतो.